रणजितच्या ऑफिसमध्ये शांतता पसरली होती. समोर बसलेली एक तरुण मुलगी त्याच्याकडे पाहत होती. तिचं नाव होतं निशा. रणजितने टेबलवर एक फोटो ठेवला होता. त्या फोटोत स्वरा आणि आदित्य एकत्र हसत होते. हे दोघे दिसतायत ना? रणजितने विचारलं. हो साहेब, निशा शांतपणे म्हणाली. रणजितच्या चेहऱ्यावर कठोर भाव उमटले. मला हे दोघे वेगळे करायचे आहेत. निशा काही क्षण गप्प राहिली. पण का? रणजित खुर्चीतून उठला. तो प्रश्न विचारण्याची तुला गरज नाही. तुला फक्त तुझं काम करायचं आहे. त्याने एक फाईल तिच्यासमोर सरकवली. उद्यापासून तू त्यांच्या कंपनीत काम करशील आणि हळूहळू त्यांच्या आयुष्यात प्रवेश करशील. निशाने फाईल उघडली. त्यात कंपनीची माहिती होती. मला नेमकं काय करायचं आहे? रणजितच्या चेहऱ्यावर एक कपटी हसू उमटलं. विश्वास एकदा तुटला की कोणतंही नातं टिकत नाही. मला त्यांच्या विश्वासावर वार करायचा आहे. निशाने मान हलवली. दुसऱ्या दिवशी कंपनीमध्ये नवीन कर्मचाऱ्यांचं स्वागत सुरू होतं. स्वरा तिच्या कामात व्यस्त होती. आदित्यही त्याच्या विभागात होता. तेवढ्यात रिसेप्शनवर एक नवीन मुलगी आली. हॅलो, मी निशा. तिला कंपनीचा ID देण्यात आला आणि योगायोगाने तिचा विभाग आदित्यच्या विभागाजवळच होता. पहिल्याच दिवशी तिच्या हातून काही महत्त्वाचे कागद खाली पडले. आजूबाजूचे कर्मचारी पुढे निघून गेले, पण आदित्य थांबला. तो खाली वाकला आणि शांतपणे सगळे कागद उचलून तिच्या हातात दिले. पहिला दिवस आहे ना? तो हसत म्हणाला. घाबरू नकोस. निशा काही क्षण त्याच्याकडे पाहत राहिली, कारण तिला रणजितने आदित्यबद्दल वेगळंच चित्र दाखवलं होतं. पण तिच्यासमोर उभा असलेला माणूस खूप वेगळा वाटत होता. थँक्यू, ती हळूच म्हणाली. आदित्य फक्त हसला आणि आपल्या कामाला निघून गेला. दूर उभी असलेली स्वरा हे सगळं पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर हलकसं हसू उमटलं, कारण आदित्य नेहमीच असा होता, कोणालाही मदत करणारा. संध्याकाळी निशा कंपनीच्या बाहेर उभी होती. तिने मोबाईल काढला आणि रणजितला फोन लावला. साहेब, मी कंपनीत जॉईन झाले. छान, रणजित म्हणाला. आता लक्षात ठेव, मला त्या दोघांच्या आयुष्यात वादळ आणायचं आहे. फोन कट झाला. निशा काही क्षण विचारात पडली. पहिल्याच दिवशी आदित्यने तिची मदत केली होती आणि तिच्या मनात एक वेगळाच प्रश्न निर्माण झाला होता. हा माणूस खरंच तितका वाईट आहे का, जितका मला सांगितलं गेलं आहे? दुसरीकडे स्वरा आणि आदित्य हातात हात घालून घरी परतत होते. त्यांना कल्पनाही नव्हती की त्यांच्या आयुष्यात एक नवीन व्यक्ती प्रवेश करत होती आणि तिच्यासोबत एक नवीन संकटही. दुसऱ्या दिवशी सकाळी निशा नेहमीप्रमाणे वेळेवर कंपनीत पोहोचली. पहिला दिवस संपला होता, पण तिच्या मनात अजूनही आदित्यचा शांत चेहरा फिरत होता. हा माणूस खरंच तितका वाईट आहे का? हा प्रश्न तिच्या मनातून जात नव्हता. कंपनीत पोहोचताच HR मॅनेजरने सर्व नवीन कर्मचाऱ्यांना त्यांच्या टीमची माहिती दिली. योगायोगाने निशाचं नाव ज्या प्रोजेक्टवर होतं त्या प्रोजेक्टचा वरिष्ठ कर्मचारी होता आदित्य. सर, ही निशा. आजपासून ही तुमच्या टीमसोबत काम करेल, HR मॅनेजर म्हणाले. आदित्यने हसत तिच्याकडे पाहिलं. वेलकम. काही अडचण आली तर नक्की विचार. थँक्यू, निशा हसून म्हणाली. दिवसभर आदित्य तिला काम समजावून सांगत होता. एकदाही त्याने तिच्यावर रागवलं नाही. तिला एखादी गोष्ट समजली नाही की तो पुन्हा शांतपणे समजावून सांगत होता. हे सगळं पाहून निशा मनातच विचार करत होती. रणजित साहेबांनी तर सांगितलं होतं, हा माणूस लोकांना फसवतो, पण इथे तर सगळेच त्यांचा आदर करतात. दुपारची जेवणाची सुट्टी झाली. आदित्य डबा घेऊन कॅन्टीनमध्ये गेला. काही मिनिटांनी स्वराही तेथे आली. आज तुझ्या आवडीची भाजी आणली आहे, स्वरा हसत म्हणाली. आदित्य हसला. मग आज माझा डब्बा पूर्ण संपणार. दोघं एकाच डब्यातून जेवू लागले. आजूबाजूचे कर्मचारीही त्यांच्याकडे पाहून हसत होते. दूर उभी असलेली निशा हे सगळं शांतपणे पाहत होती. तिच्या चेहऱ्यावर नकळत हसू आलं. हे दोघं खरंच एकमेकांवर खूप प्रेम करतात. संध्याकाळी काम संपल्यावर निशाचा मोबाईल वाजला. स्क्रीनवरचं नाव झळकलं. रणजित साहेब. साहेब, निशा म्हणाली. रणजितचा थंड आवाज आला. कंपनीत काय सुरू आहे? साहेब, दोघेही एकत्रच असतात.
एकमेकांवर खूप विश्वास आहे. क्षणभर शांतता पसरली. मग रणजित हसला, पण ते हसू भयानक होते. म्हणजे त्यांचा विश्वास अजून मजबूत आहे. ठीक आहे, मग आता आपण त्या विश्वासावर पहिला वार करू. फोन कट झाला. निशाच्या मनात धडधड सुरू झाली. तिला पहिल्यांदाच जाणवलं, ती ज्या खेळाचा भाग बनली होती तो फक्त 2 माणसांचा संसार मोडायचा नव्हता, तर 2 निरागस मनांना वेदना देण्याचा होता. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. निशाला आता 2 दिवस झाले होते. हळूहळू ती ऑफिसच्या वातावरणात रुळत होती. आदित्य आपल्या टेबलवर बसून काम करत होता. तेवढ्यात निशा हातात एक फाईल घेऊन त्याच्याजवळ आली. सर, या रिपोर्टमध्ये एक चूक झाली आहे. जरा बघाल का? आदित्यने फाईल घेतली. शांतपणे प्रत्येक गोष्ट समजावून सांगू लागला. घाई करू नकोस, पहिले समजून घे. काम आपोआप जमायला लागेल. निशा फक्त त्याच्याकडे पाहत राहिली. तिला आश्चर्य वाटत होतं. आजच्या काळात कोणी नवीन कर्मचाऱ्याला इतक्या संयमाने कसं काय शिकवतं? तेवढ्यात स्वरा त्या विभागातून जात होती. तिने आदित्य आणि निशाला बोलताना पाहिलं. ती हसली आणि जवळ येत म्हणाली, नवीन कर्मचारी आहे का? आदित्य लगेच म्हणाला, हो, ही निशा आजकाल आपल्या टीममध्ये काम करते. निशा नम्रपणे म्हणाली, नमस्कार मॅडम. स्वरा हसली. मॅडम नाही, स्वरा म्हण. तिघेही हलकेच हसले. क्षणभर वातावरण अगदी मोकळं झालं. दूर उभा असलेला एक कर्मचारी हे सगळं पाहत होता. त्याने लगेच मोबाईल काढला आणि रणजितच्या माणसाला मेसेज पाठवला, साहेब, योजना सुरू आहे. सायंकाळी निशा ऑफिसमधून बाहेर पडत होती. तेवढ्यात रणजितची काळी कार तिच्यासमोर येऊन थांबली. रणजित खाली उतरला. काय झालं? काम पुढे सरकतंय ना? निशा शांतपणे म्हणाली, हो साहेब, पण ते दोघे एकमेकांवर खूप विश्वास ठेवतात. त्यांच्यामध्ये भांडण लावणं सोपं नाही. हे ऐकताच रणजितच्या चेहऱ्यावर राग उमटला. म्हणूनच तर तुला पाठवलं आहे. लक्षात ठेव, नातं एका दिवसात तुटत नाही, पण दररोज एक छोटासा गैरसमज झाला तर एक दिवस विश्वास स्वतःच तुटतो. रणजित तिच्या अगदी जवळ येत म्हणाला, आता वेळ आली आहे स्वराच्या मनात पहिल्या शंकेचं बी पेरण्याची. निशा काहीच बोलली नाही. कार निघून गेली. पण तिच्या मनात एकच प्रश्न घुमत राहिला, मी खरंच 2 निरागस माणसांचा संसार उद्ध्वस्त करू शकते का? दुसरीकडे आदित्य आणि स्वरा घरी परतत होते. रस्त्यात स्वराने सहज आदित्यचा हात हातात घेतला. मला ना तुमच्यासोबत चालताना खूप सुरक्षित वाटतं. आदित्य फक्त हसला. त्यांना माहीत नव्हतं की त्याच वेळी कोणीतरी त्यांच्या विश्वासाच्या भिंतीत पहिली छोटी बेक पाडण्याची तयारी करत होतं. दुसऱ्या दिवशी सकाळी कंपनीत एका नवीन प्रोजेक्टची मीटिंग सुरू होती. सर्व कर्मचारी कॉन्फरन्स रूममध्ये जमले होते. आदित्य, स्वरा आणि निशा तिथे उपस्थित होते. मीटिंग संपल्यानंतर सर्वजण बाहेर पडू लागले. तेवढ्यात निशा मुद्दाम तिची फाईल टेबलवरच विसरून बाहेर आली. काही क्षणांनी आदित्यच्या लक्षात आलं, निशा, तुझी फाईल आत राहिली आहे. तो म्हणाला, अरे हो, माझ्या लक्षातच आलं नाही, निशा म्हणाली. आदित्य पुन्हा आत गेला. फाईल घेऊन बाहेर आला. ही घे, तो हसत म्हणाला. थँक्यू, निशा म्हणाली. हे सगळं कॉरिडॉरच्या दुसऱ्या टोकावरून एक कर्मचारी पाहत होता. तो रणजितचा माणूस होता. त्याने लगेच मोबाईल काढला. 2 फोटो काढले. एकात आदित्य निशाला फाईल देताना दिसत होता. दुसऱ्यात दोघे बोलताना दिसत होते. काही मिनिटांनी ते फोटो रणजितच्या मोबाईलवर पोहोचले. रणजितने फोटो पाहिले. त्याच्या चेहऱ्यावर हलकंसं हसू उमटलं. छान, आता या फोटोचा उपयोग योग्य वेळी करू. दुसरीकडे स्वरा तिच्या कामात व्यस्त होती. तिला या सगळ्याची काहीच कल्पना नव्हती. संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर आदित्य आणि स्वरा नेहमीप्रमाणे एकत्र घरी निघाले. रस्त्यात स्वरा हसत म्हणाली, आज ऑफिसमध्ये सगळेच तुमचं कौतुक करत होते. आदित्य हसला. कौतुक माझं नाही, आपल्या मेहनतीचं आहे. स्वरा हसत म्हणाली, तुमची हीच गोष्ट मला सर्वात जास्त आवडते. दोघे आनंदात घरी पोहोचले. दुसरीकडे रात्री रणजित पुन्हा निशाला भेटला. आज चांगलं काम झालं, तो म्हणाला. निशा गोंधळून म्हणाली, मी काहीच केलं नाही. रणजित हसला. तुला काही करण्याची गरज नाही. लोकांना जे दिसतं तेच ते खरं मानतात.
आणि आपण त्यांना फक्त दिसेल तेच दाखवायचं. निशाच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्ट दिसत होती. साहेब, मला हे सगळं चुकीचं वाटायला लागलं आहे. रणजितचा चेहरा कठोर झाला. लक्षात ठेव, तू माझ्यासाठी काम करतेस, भावनांसाठी नाही. निशा शांत झाली, पण तिच्या मनात पहिल्यांदाच आदित्य आणि स्वराबद्दल सहानुभूती निर्माण झाली होती. त्याचवेळी रणजितने मोबाईलमधले फोटो पुन्हा एकदा पाहिले आणि स्वतःशीच म्हणाला, आज फक्त फोटो काढले आहेत, उद्या या फोटोंमुळे त्यांच्या विश्वासाला तडा जाईल. दुसऱ्या दिवशी कंपनीत काम नेहमीप्रमाणे सुरू होतं. स्वरा तिच्या विभागात होती. आदित्य त्यांच्या टीमसोबत नवीन प्रोजेक्टमध्ये व्यस्त होता. निशाही त्याच टीममध्ये काम करत होती. दुपारच्या सुमारास टीमला एक महत्त्वाच्या क्लायंटसाठी प्रेझेंटेशन तयार करायचं होतं. सगळेजण आपल्या कामात गुंतलेले होते. तेवढ्यात निशाच्या संगणकात अचानक तांत्रिक अडचण आली. तिची फाईल उघडत नव्हती. ती थोडी घाबरली. सर, माझी फाईल ओपन होत नाही. ती आदित्यकडे आली. आदित्यने तिचा संगणक तपासला. काळजी करू नकोस, बॅकअप आहे का? हो, निशा म्हणाली. आदित्यने काही मिनिटात समस्या सोडवली. फाईल पुन्हा सुरू झाली. निशाच्या चेहऱ्यावर आनंद आला. थँक्यू सर. टीममध्ये एकमेकांना मदत करणं हीच खरी ताकद असते, आदित्य हसत म्हणाला. हे दृश्य ऑफिसच्या काचेबाहेर उभा असलेला रणजितचा माणूस पाहत होता. त्याने लगेच काही फोटो काढले. यावेळी फोटोमध्ये फक्त आदित्य आणि निशा दिसत होते. संध्याकाळी ते फोटो रणजित समोर ठेवण्यात आले. रणजित हसला. आता खेळ सुरू होईल. त्याने त्याच्या माणसांना सांगितलं, हे फोटो स्वरापर्यंत पोहोचले पाहिजेत, पण असं वाटलं पाहिजेत की ते कोणीतरी शुभचिंतकाने पाठवले आहेत. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा ऑफिसमध्ये पोहोचली. तिच्या मोबाईलवर एक अनोळखी नंबरवरून मेसेज आला. त्यात 2 फोटो होते, आदित्य आणि निशा एकत्र काम करतानाचे. खाली एकच ओळ लिहिली होती, डोळ्यांवर विश्वास ठेव, प्रत्येक हसणं निरागस नसतं. क्षणभर स्वराच्या चेहऱ्यावर गंभीर भाव आले, पण लगेचच तिने पुन्हा फोटो पाहिले. ती हलकसं हसली आणि स्वतःशीच म्हणाली, माझा आदित्य असा नाही. हे फोटो पाठवण्याचा काहीतरी वेगळाच हेतू आहे. तिने तो मेसेज लगेच डिलीट केला. त्या माणसाला स्वराचा काही रिप्लाय आला नाही. त्यावरून त्याला असं वाटलं की स्वराने दुर्लक्ष केलं आहे. त्याने लगेच रणजितला फोन केला. साहेब, पहिला डाव फसला असे वाटतं. स्वराचा काहीच रिप्लाय आला नाही. रणजित काही क्षण शांत राहिला. मग त्याच्या चेहऱ्यावर एक धोकादायक हसू उमटलं. विश्वास इतक्या सहज तुटत नाही, पण रोज एक वार केला तर सर्वात मजबूत नातंही एक दिवशी कोसळतं. फोन कट झाला. दुसरीकडे आदित्यला अजूनही काहीच माहीत नव्हतं की त्याच्या आनंदी संसारावर कोणीतरी सावली टाकण्याचा प्रयत्न करत होतं. दुसऱ्या दिवशी कंपनीत मोठी धावपळ सुरू होती. 2 दिवसांनी एका महत्त्वाच्या क्लायंटसमोर प्रेझेंटेशन होतं. संपूर्ण टीम ओव्हरटाईम करत होती. आदित्य नेहमीप्रमाणे सर्वांना मदत करत होता. कोणाचं काम अडलं की तो स्वतः पुढे येत होता. हे सगळं पाहून निशाच्या मनात आदित्यबद्दलचा आदर दिवसेंदिवस वाढत होता. पण तिला रणजितचं कामही पूर्ण करायचं होतं. दुपारच्या वेळी रणजितचा फोन आला. निशा, आज संध्याकाळी आदित्यला ऑफिसमध्ये थांबव. निशा घाबरली. पण साहेब, का? रणजितचा आवाज कठोर झाला. प्रश्न विचारू नकोस, फक्त मी सांगतो तसं कर. संध्याकाळ झाली. ऑफिस सुटण्याची वेळ झाली. कर्मचारी एकामागून एक घरी जाऊ लागले. आदित्यही त्याचा लॅपटॉप बंद करत होता. तेवढ्यात निशा त्याच्याजवळ आली. सर, या रिपोर्टमध्ये मला अजून एक शंका आहे. आदित्यने घड्याळाकडे पाहिले. उद्या समजावून सांगू का? निशा म्हणाली. सर, उद्या क्लायंट मीटिंग आहे. आज समजलं नाही तर माझ्याकडून चूक होईल. आदित्य काही क्षण विचारात पडला. ठीक आहे, 5 मिनिटं बस. दोघं कॉन्फरन्स रूममध्ये गेले. आदित्य तिला रिपोर्ट समजावून सांगू लागला. त्याच वेळी रणजितचा एक माणूस कंपनी बाहेर उभा होता. त्याने लगेच रणजितला फोन केला. साहेब, दोघे अजून ऑफिसमध्ये आहेत. रणजित हसला. आता
दुसरा टप्पा सुरू करा. काही मिनिटांनी स्वराच्या मोबाईलवर फोन आला. समोरून घाबरलेला आवाज आला. मॅडम, आदित्य सर अजून ऑफिसमध्ये आहेत आणि ते निशा मॅडम सोबत कॉन्फरन्स रूममध्ये आहेत. फोन कट झाला. स्वरा क्षणभर शांत उभी राहिली. तिला आश्चर्य वाटलं, कारण आदित्यने तिला सांगितलं होतं की तो वेळेवर घरी येईल. पण तिने लगेच स्वतःला सावरलं. ती मनातच म्हणाली, नाही, आधी पूर्ण सत्य समजून घ्यायचं. विश्वास म्हणजे अर्धवट गोष्टींवर निर्णय घेणे नाही. तिने आदित्यला फोन लावला. आदित्यने लगेच फोन उचलला. हॅलो स्वरा, तू अजून ऑफिसमध्ये आहेस? हो, एका नवीन कर्मचाऱ्याला प्रेझेंटेशन समजावून सांगतोय. आणखी 10 मिनिटात निघतो. स्वरा शांत झाली. ठीक आहे, मी तुझी वाट पाहते. फोन ठेवला. दूर रणजितचा माणूस हे सगळं पाहत होता. त्याने रणजितला फोन केला. साहेब, पुन्हा एकदा. स्वराने आदित्यवर विश्वास ठेवला. हे ऐकून रणजितचा चेहरा रागाने लाल झाला. तो टेबलवर जोरात हात आपटत म्हणाला, मग आता त्यांचा विश्वास नाही तर त्यांच्या प्रेमावर वार करण्याची वेळ आली आहे. दुसऱ्या दिवशी कंपनीत नेहमीप्रमाणे काम सुरू होतं. पण निशा मात्र दिवसभर अस्वस्थ होती. तिचं कोणत्याच कामात लक्ष लागत नव्हतं, कारण सकाळीच रणजितचा फोन आला होता. निशा, आज शेवटची संधी आहे. साहेब, मी त्यांचा संसार मोडू शकत नाही. रणजितचा आवाज कठोर झाला. तुला आठवतंय ना, तुझ्या भावाच्या उपचारासाठी पैसे कोणी दिले होते? आज मी सांगतो ते कर, नाहीतर उद्या तुझा भाऊ रुग्णालयात दिसणार नाही. फोन कट झाला. निशाच्या हातातून मोबाईल खाली पडला. तिच्या डोळ्यात अश्रू आले. संध्याकाळ झाली. ऑफिस सुटण्याची वेळ झाली. बहुतेक कर्मचारी घरी निघून गेले. आदित्य त्याचा लॅपटॉप बंद करत होता. तेवढ्यात निशा त्याच्याजवळ आली. सर, 2 मिनिटं बोलायचं आहे. आदित्य शांतपणे म्हणाला. हो, सांगा. दोघे कॉन्फरन्स रूममध्ये गेले. निशा काही क्षण शांत उभी राहिली. सर, मी जे बोलणार आहे त्यासाठी आधीच माफी मागते. आदित्य गोंधळला. नेमकं काय झालं आहे? निशाने डोळे मिटले. सर, माझ्या मनात तुमच्याबद्दल भावना निर्माण झाल्या आहेत. क्षणभर आदित्य स्तब्ध झाला. त्याने लगेच एक पाऊल मागे घेतलं. निशा, हे चुकीचं आहे. मी विवाहित आहे आणि माझ्या पत्नीवर माझं मनापासून प्रेम आहे. कृपया पुन्हा असा विचारही करू नकोस. हे ऐकताच निशाच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. तेवढ्यात कॉन्फरन्स रूमचं दार उघडलं. रणजितचा माणूस, जो आधीपासून बाहेर उभा होता, तो आत डोकावून पाहतो. निशा त्याच्याकडे पाहते. तिला रणजितची धमकी आठवते आणि क्षणभरात ती मोठ्याने रडायला लागते. सर, मला जाऊ द्या प्लीज. ती रडतच बाहेर पळते. कॉरिडॉरमध्ये कर्मचारी थांबतात. काय झालं? निशा का रडते आहे? सगळे तिच्या भोवती जमा होतात. निशा काहीच बोलत नाही. ती फक्त रडत राहते. तेवढ्यात रणजितचा माणूस मुद्दाम मोठ्याने म्हणतो, मी आधीच सांगितलं होतं. काही दिवसापासून आदित्य सर आणि निशा मॅडम सतत एकत्र दिसत होते. दुसरा कर्मचारी म्हणाला, हो, मीही पाहिलं आहे. तिसरा कर्मचारी म्हणाला, त्यांचे फोटोही फिरत होते. क्षणात संपूर्ण ऑफिसमध्ये कुजबूज सुरू झाली. इतक्यात स्वरा तिच्या विभागातून बाहेर आली. तिनं पाहिलं, निशा रडत होती आणि सगळ्यांच्या नजरा आदित्यकडे होत्या. स्वरा धावत निशाजवळ गेली. निशा, काय झालं? निशाने स्वराकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अपराधीपणा होता. पण रणजितची धमकी तिच्या मनावर भारी पडली. ती थरथरत्या आवाजात एवढंच म्हणाली, मॅडम, मला काही बोलायचं नाही. आणि ती तिथून रडत निघून गेली. आता ऑफिसमध्ये फक्त कुजबूज उरली होती. स्वराने आदित्यकडे पाहिलं. आदित्यच्या चेहऱ्यावर वेदना होत्या, कारण त्याला समजत नव्हतं हे सगळं अचानक काय घडलं. दोघांचे डोळे एकमेकांना भिडले. पण आज पहिल्यांदाच त्या नजरेत शांततेऐवजी प्रश्न होते. दूर पार्किंगमध्ये उभा असलेला रणजित हे सगळं पाहून हलकसं हसत म्हणाला,
विश्वास कधीच एका क्षणात तुटत नाही, पण शंकेची एक ठिणगी संपूर्ण संसार जाळून टाकते. ऑफिसमध्ये घडलेल्या घटनेनंतर संपूर्ण वातावरण बदललं होतं. जिथे जिथे आदित्य जात होता तिथे तिथे कुजबूज सुरू होत होती. स्वरा एक शब्दही न बोलता ऑफिसमधून बाहेर पडली. आदित्य तिच्या मागे धावत आला. स्वरा, 1 मिनिट थांब. स्वरा थांबली, पण मागे वळाली नाही. आदित्य तिच्यासमोर येत म्हणाला, तुझ्या डोळ्यातले प्रश्न मला दिसत आहेत, पण तू काही विचारणार नाहीस. स्वराच्या डोळ्यात पाणी आलं. ती शांत आवाजात म्हणाली, मी तुला एकच प्रश्न विचारणार आहे. आज त्या कॉन्फरन्स रूममध्ये नेमकं काय झालं होतं? आदित्यने एक दीर्घ श्वास घेतला. निशाने मला तिच्या मनातल्या भावना सांगितल्या. मी तिला स्पष्ट नकार दिला आणि तिला सांगितलं, माझ्या आयुष्यात माझ्या पत्नीशिवाय दुसऱ्या कोणालाही जागा नाही. स्वराच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. मग ती रडत का बाहेर आली? मलाही माहीत नाही, पण मी शपथ घेऊन सांगतो, मी तिच्याशी चुकीचं काहीही वागलो नाही. क्षणभर दोघांमध्ये शांतता पसरली. स्वराने तिच्या मोबाईलमधून ते फोटो काढले, जे काही दिवसांपूर्वी तिला अनोळखी नंबरवरून आले होते. हे फोटो आज ऑफिसमध्ये जे घडलं आणि आता तुझं म्हणणं, या सगळ्यांचा काहीतरी संबंध आहे. आदित्यने फोटो पाहिले. तो काही क्षण विचारात पडला. अचानक त्याच्या लक्षात आलं, स्वरा, कोणीतरी मुद्दाम आपल्या दोघांमध्ये गैरसमज निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. कारण हे फोटो सामान्य नाहीत. हे मुद्दाम अशा कोणातून काढले आहेत की सत्य वेगळंच दिसावं. स्वराने आदित्यकडे पाहिलं. म्हणजे तुलाही असंच वाटतं? आदित्य ठामपणे म्हणाला, हो, आणि जो कोणी आहे तो आपल्या दोघांचा शत्रू आहे. तेवढ्यात दूर उभ्या असलेल्या निशाने त्यांचं बोलणं ऐकलं. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती मनात म्हणाली, हे दोघे एकमेकांवर इतका विश्वास ठेवतात आणि मीच त्यांच्या आयुष्यात वीज पेरत आहे. त्या क्षणी निशाच्या मोबाईलवर पुन्हा रणजितचा फोन आला. निशा, आजही त्यांचं नातं तुटलं नाही. आता पुढचा डाव त्यांच्या प्रेमावर नाही, तर आदित्यच्या आयुष्यावर असेल. फोन कट झाला. निशाच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. कारण तिला पहिल्यांदाच जाणवलं, रणजित आता फक्त संसार मोडणार नव्हता, तर कोणाचं आयुष्य उद्ध्वस्त करणार होता. दुसऱ्या दिवशी कंपनीत कालच्या घटनेची चर्चा सुरू होती. प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एकच प्रश्न होता, खरंच आदित्य सर असे असू शकतात? कोणी उघडपणे काही बोलत नव्हतं, पण कुजबूज मात्र थांबत नव्हती. सकाळी 10 वाजता आदित्य, स्वरा, निशा आणि संबंधित विभागातील कर्मचाऱ्यांना कॉन्फरन्स हॉलमध्ये बोलवण्यात आलं. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी म्हणाले, काल ऑफिसमध्ये घडलेल्या घटनेबद्दल अनेक चर्चा सुरू आहेत. कंपनी कोणाच्याही बाजूने किंवा विरोधात उभी नाही, पण सत्य समोर येणं आवश्यक आहे. म्हणून प्राथमिक चौकशी पूर्ण होईपर्यंत आदित्य, तुम्ही काही दिवस ऑफिसमध्ये येऊ नका. ही शिक्षा नाही, तर चौकशी करण्यासाठी म्हणून घेतलेला निर्णय आहे. संपूर्ण हॉल शांत झाला. आदित्यने कोणताही वाद न घालता शांतपणे उत्तर दिलं, मला कंपनीचा निर्णय मान्य आहे, पण मी निर्दोष आहे आणि सत्य नक्कीच समोर येईल. तो शांतपणे कॉन्फरन्स हॉलमधून बाहेर पडला. स्वराही त्याच्या मागे बाहेर आली. दोघे पार्किंगमध्ये बराच वेळ शांत उभे होते. शेवटी आदित्यच बोलला, स्वरा, तू काहीच बोलत नाहीस. स्वराने त्याच्याकडे पाहिलं. तिच्या डोळ्यात अश्रू तरळत होते. काय बोलू? माझ्यासमोर जे घडलं, ऑफिसमध्ये लोक जे बोलत आहेत, ते फोटो, निशाचं रडणं, हे सगळं विसरणं माझ्यासाठी इतकं सोपं नाही. आदित्य शांतपणे म्हणाला, म्हणजे तुझाही माझ्यावर विश्वास उरला नाही? स्वरा लगेच म्हणाली, नाही, प्रश्न विश्वासाचा नाही. प्रश्न असा आहे की मला काहीच समजत नाहीये. माझं मन सांगतं तुम्ही चुकीचे असू शकत नाही, पण परिस्थिती तुमच्या विरुद्ध उभी आहे आणि मी या 2 गोष्टींच्या मध्ये अडकले आहे. आदित्यच्या डोळ्यात वेदना स्पष्ट दिसत होत्या. तो फक्त एवढाच म्हणला, माझ्याकडे लपवण्यासारखं काहीच नाही. फक्त एक विनंती आहे, अंतिम निर्णय घेण्याआधी एकदा माझ्यावर विश्वास ठेव. स्वराने
काहीच उत्तर दिलं नाही. दोघे शांतपणे घरी परतले. त्या रात्री घरात पहिल्यांदाच पूर्ण शांतता होती. जेवणाचं ताट वाढलेलं होतं, पण दोघांपैकी कोणालाच घास खाली उतरत नव्हता. रात्री उशिरा स्वरा खिडकीजवळ उभी होती. तिच्या डोळ्यात झोप नव्हती. आदित्य तिच्याजवळ आला. अजून झोपली नाहीस? स्वरा हळू आवाजात म्हणाली. आदित्य, मी तुमचा द्वेष करत नाही, पण माझं मन खूप अस्वस्थ आहे. मला काही दिवस आईबाबांकडे जाऊ दे. मला स्वतःला समजून घ्यायचं आहे. हे शब्द ऐकताच आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं. त्याने स्वराचा हात सोडला आणि हसण्याचा प्रयत्न करत म्हणाला, जर त्यामुळे तुला शांतता मिळणार असेल तर जा, पण मी इथेच असेन, कारण माझं सत्य बदलणार नाही. दुसऱ्या दिवशी सकाळी स्वरा तिची छोटी बॅग घेऊन घराबाहेर पडली. आदित्य दारात उभा राहून तिला जाताना पाहत राहिला. आज त्याच्या आयुष्यात पहिल्यांदाच घर रिकामं नव्हतं. रिकामं झालं होतं त्याचं मन. दूर हे सगळं रणजितच्या माणसाने पाहिलं. त्याने लगेच रणजितला फोन केला. साहेब, स्वरा आदित्यचं घर सोडून गेली. रणजितच्या चेहऱ्यावर समाधानाचं हास्य उमटलं. तो म्हणाला, खेळ आता सुरू झाला आहे. पुढची चाल त्याला पूर्णपणे एकटं पाडेल. त्याचवेळी शहराच्या दुसऱ्या टोकाला एका आलिशान बंगल्यात एका वृद्ध व्यक्तीसमोर आदित्य आणि स्वराचा फोटो ठेवलेला होता. फोनची रिंग वाजली. साहेब, आदित्य अडचणीत आहे. वृद्ध व्यक्तीने डोळे मिटले. काही क्षण शांत राहिले. मग ठाम आवाजात म्हणाले, आता पुरे. माझ्या नातवावर होणारा प्रत्येक वार आता माझ्यावर झालेला समजेन. उद्या मी स्वतः त्याला भेटणार आहे. रात्रभर निशाला झोप लागली नव्हती. वारंवार तिच्या डोळ्यासमोर एकच चेहरा येत होता, आदित्यचा. मी तुझ्यावर कधीच अन्याय केला नाही. फक्त माझ्यावर एकदा विश्वास ठेव. आदित्यचे ते शब्द तिच्या कानात घुमत होते. निशाने डोळे घट्ट मिटले, पण मन तिला शांत बसून देत नव्हतं. दुसऱ्या दिवशी सकाळी ती ऑफिसमध्ये आली. संपूर्ण ऑफिसमध्ये एकच चर्चा होती. आदित्य सरांना चौकशी होईपर्यंत कामावर येऊ नका असं सांगितलं आहे. त्यांची बायकोही घर सोडून गेली म्हणे. हे ऐकताच निशाच्या हातातून फाईल खाली पडली. तिला जाणवलं, मी एका निरपराध माणसाचं आयुष्य उद्ध्वस्त केलं. त्याचवेळी रणजितचा फोन आला. निशा, काम छान केलंस. आता पुढचं काम ऐक. आदित्यवर आणखी काही पुरावे तयार कर. तो पुन्हा कधीच डोकं वर काढू नये. निशा थरथरत्या आवाजात म्हणाली, साहेब, हे सगळं आता थांबूया. आदित्य सरांनी माझं काहीच वाईट केलं नाही. रणजितचा आवाज कठोर झाला. निशा, तुझा लहान भाऊ अजूनही हॉस्पिटलमध्ये उपचार घेतोय. त्याच्या ऑपरेशनचे लाखो रुपये कोणी भरले आहेत, आठवतंय ना? निशाच्या डोळ्यात अश्रू आले. रणजित पुढे म्हणाला, जर माझं काम पूर्ण केलं नाहीस तर आजपासून त्याच्या उपचारासाठी 1 रुपयाही मिळणार नाही. आणि तुझ्या भावाला काही झालं तर त्याची जबाबदार तू स्वतः असशील. निशा हादरली. तिच्या डोळ्यासमोर तिच्या भावाचा चेहरा तरळला. ती रडतच म्हणाली, साहेब, कृपया माझ्या भावाला काही करू नका. रणजित थंड आवाजात म्हणाला, मग माझं सांगितलेलं काम पूर्ण कर. हे शेवटचं काम आहे. नंतर तू कायमची मोकळी. फोन कट झाला. निशा खुर्चीत बसली आणि रडू लागली. पहिल्यांदाच तिला पैशाचं ओझं जाणवत होतं. त्याचवेळी स्वरा माहेरी खिडकीजवळ बसली होती. तिच्यासमोर आदित्यने दिलेला छोटासा चहाचा कप ठेवलेला होता. तिला आठवलं, जेव्हा तिला ताप आला होता तेव्हा रात्रभर जागून आदित्यने तिची काळजी घेतली होती. तिच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ती स्वतःशीच म्हणाली, जर आदित्य खरंच चुकीचा असता तर तो इतका शांत का होता? त्याने स्वतःचं समर्थन करण्यासाठी एकदाही आवाज का चढवला नाही? तिच्या मनात पहिल्यांदाच संशय आदित्यवर नाही तर त्या घटनेवर यायला लागला. दुसरीकडे आदित्य एकटाच त्या छोट्याशा खोलीत बसला होता. त्याने कपाट उघडलं. आत स्वराचा फोटो होता. तो फोटो हातात घेत तो हलकेच म्हणाला, मला तुझ्यावर राग नाही स्वरा, कारण कधी कधी परिस्थिती माणसापेक्षा मोठी वाटते. पण मी वचन देतो, सत्य स्वतः चालत तुझ्यासमोर येईल. दूर रणजित आपल्या बंगल्याच्या बाल्कनीत उभा होता.
त्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य होतं, पण त्याच्या मागे उभा असलेला एक माणूस हळू आवाजात म्हणाला, साहेब, एक गोष्ट अजूनही समजत नाही. हा आदित्य साधा माणूस वाटत नाही. रणजितने मागे वळून विचारलं, का? तो माणूस म्हणाला, त्याच्याबद्दल माहिती काढायला सांगितली होती, पण जितका शोध घेतोय तितकाच सगळं रिकामं दिसतंय. जणू कोणीतरी मुद्दाम त्याचा भूतकाळ लपवला आहे. पहिल्यांदाच रणजितच्या चेहऱ्यावरचं हास्य गायब झालं. तो फक्त एवढंच म्हणाला, नाही, आता मला त्या आदित्यचा भूतकाळ शोधायचाच आहे. काय होईल पुढे? स्वरा तिच्या माहेराहून घरी येईल का परत? रणजितला आदित्यचं खरं सत्य समजेल का? आणि आता आजोबा यापुढे काय करतील? पाहूया पुढील भागांमध्ये. जर ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच हृदयस्पर्शी मराठी कथा ऐकण्यासाठी आत्ताच आपल्या स्वामिनी कथालोक या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.